एवढी का तक करत आलीस? हा, कशाचा राग आला एवढा तुला? तुझ्या त्या खाष्ट सासूचा फोन आला का? बोलली का ती काय तुला? नाही, पण यो सत्याच आता खाष्ट सासूबाई सारखा वागायला लागलाय. काय झालं असं का वाटतंय तुला? अगं हल्ली वागतोयच तसा. आता बाहेर भेटायला आला होता, काय बोललो नाही, काहीच नाही, असंच माझ्या अंगावर खिकसून गेला. काय झालंय, कशाचा राग आलाय ते तरी सांगाव ना, ते बी नाही. उगाच चिडलाय. काय झालं अचानक काय माहिती. तिथे मला माहिती बरं का नेमकं काय झालं असणार ते. काय? आता हे बघ, एखादा माणूस त्याच माणसावर चिडतो ज्याच्यावर त्याचा जीव असतो, आणि जर समोरच्या माणसाला हे समजतच नसेल की आपला त्याच्यावर जीव आहे तर चिडचिड होणारच ना. दिदे, मला वाटतं दाजींना तुझी आठवण आली असणार. आठवण? माझी कशाला आठवण काढत? बरं, मग तू एक काम कर, तू दाजींना फोन कर आणि विचार की बाबा तुला माझी आठवण आली म्हणून तू चिडचिड करून गेलास का, विचार. मी कशाला करू फोन? आडले माझं खेटर. फोन उचलला नाही तर बघाच काय करतो असं सांगून गेलाय. काय नाही ग, या पुरुषांचा ना इगोच मोठा असतोय. आता दिवसभर मी काम करायचं की ह्याचे फोन उचलायचे सांग. आणि मी एकदा फोन उचलला होता तर नेमकं तेव्हा काम आलं, मी काय करू? आता हे सांगायला त्याच्याजवळ गेले तर लाया कशा उडतात ना तव्यात, तसा तडतडत निघून गेलं. काय नाही आमरे, नव्याचे 9 दिवस म्हणून मॅडम मॅडम केलं आणि आता टिपिकल नवऱ्यासारखा वागायला लागलाय. आणि काय ग तिथे, तुला असं वाटत नाही तू पण आता टिपिकल बायको सारखी बडबड करतेस ते? हे आमरे, आधीच डोकं फिरले, हा तू फिरू नकोस. करू दे आता त्याला फोन, उचलतच नसते. मी बी पोलीस आहे आणि मला बी ताडताड बोलताय ते दाखवतेस त्याला. रागाच्या भरात जरा जास्तच बोललो काय वाघमाऱ्यांना. मला बी ना रागाच्या भरात काहीच कळत नाही. आता ते चिडले असतील माझ्यावर, त्यांना सॉरी तर म्हणायलाच पाहिजे. अगं दिदे, उचल की फोन. किती वेळ असा राग घेऊन बसणार आहेस? मग काय करू, त्याला बी कळायला नकोय. तू बघ, मी आज फोनच उचलत नसते त्याचा. अगदी रात्रभर जरी फोन केला ना तरी बी नाही उचलणार. दिदे, असं पण असू शकतं ना